नमस्कार. मराठी भाषा विश्व या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण कुमार भारतीची संतवाणी जी आहे, धरिला पंढरीचा चोर, हा अभंग, ही संतवाणी आणि याचं स्पष्टीकरण जे आहे ते बघण्यासाठी या अगोदरचे माझे जे काही व्हिडिओ आहेत युट्यूब मध्ये ते तुम्हाला बघायला लागणार आहेत. आज आपण या धरिला पंढरीचा चोर या अभंगवाणीचा स्वाध्याय बघणार आहोत. चला आता सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे यामध्ये, खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा. विठ्ठलाला कशाची उपमा दिलेली आहे, तर पंढरीचा चोर असं म्हटलेलं आहे. पंढरीच्या चोराची उपमा दिलेली आहे. दुसरं आहे, हृदयाला कशाची उपमा दिलेली आहे, हृदय बंदीखाना केला, म्हणजे हृदयाला बंदीखाना अशी उपमा दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. या ठिकाणी अ गट आणि ब गट अशा पद्धतीने जोड्या लावलेल्या आहेत. यामध्ये अ गट मध्ये विठ्ठलाला धरले, कशाने धरलेले आहे विठ्ठलाला, तर विठ्ठलाला भक्तीच्या दोराने धरलेले आहे. विठ्ठल काकुळतीला आला. केव्हा काकुळतीला आला विठ्ठल, सोहम शब्दांचा केला मारा, विठ्ठल काकुळतीला आला. सोहम शब्दाचा ज्यावेळेस मारा केलेला आहे त्यावेळेस विठ्ठल काकुळतीला आला. आता सोहम शब्दाचा मारा केला म्हणजे काय, की तू म्हणजे मीच, या शब्दांचा जो काही मारा केलेला आहे त्या शब्दाने विठ्ठल काकुळतीला आला. पुढचा आहे, विठ्ठलाच्या पायी घातलेली बेडी. विठ्ठलाच्या पायी कशाची बेडी घातलेली आहे, तर विठ्ठलाच्या पायी शब्दरचनेच्या जुळणीने केलेली भक्तीची बेडी जी आहे ती भक्तीची बेडी या विठ्ठलाच्या ठिकाणी विठ्ठलाच्या पायी घातलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, सोहम शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला. या ओळीतील विचार स्पष्ट करा. भक्तीचा दोर श्री विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून संत जनाबाईंनी त्यांना हृदयाच्या बंदीखान्यात कोंडले. शब्दरचनेच्या साखळीच्या बेडीने त्यांचे पाय जखडले. श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून तू म्हणजे मीच आहे या भावाचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनंती करू लागला की मी तुझ्या हृदयात राहीन, पण हा जो काही सोहम शब्दांचा मारा आहे तो मात्र आता तू थांबव. अशा पद्धतीनं सोहम शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला, या ओळीतील विचार आपण स्पष्ट करू शकतो. पुढचा आहे, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला, या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईचा भाव स्पष्ट करा. भक्तीचा दोर श्री विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून संत जनाबाईंनी त्यांना हृदयाच्या बंदीखान्यात कोंडले. शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्यांच्या पायात घातली व सोहम शब्दांचा मारा केला. शेवटी श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्यांना जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली. या शेवटच्या उपायाने तरी श्री विठ्ठलांनी मनात घर करून राहावे असं संत जनाबाईंना वाटत होते. असं उत्तर लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढचा आहे, प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा. या ठिकाणी उत्तर असं लिहिणं अपेक्षित आहे, श्री विठ्ठल यांनी आपल्या मनात कायम राहावे असं संत जनाबाईंना वाटते. त्यासाठी त्यांनी विठ्ठल रूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणलं व हृदयाच्या बंदीखान्यामध्ये कोंडून ठेवलेलं आहे. श्री विठ्ठल पळून जाऊ नयेत म्हणून त्यांच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातलेली आहे. त्यांच्यावर सोहम शब्दांचा मारा केला. इतकेच नाही तर त्यांना जीवेनं सोडण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे. आता ही धमकी म्हणजे काही राग दिलेली धमकी नाहीये, किंवा जीवेनं सोडण्याची म्हणजे स्वतःच्या जीवामध्ये जीव असेपर्यंत मी तुला काही सोडत नाही अशा पद्धतीची ती प्रेमळ धमकी होती. पुढचा प्रश्न आहे, मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व तुमच्या शब्दात लिहा. आता या ठिकाणी तुमच्या शब्दात लिहिणं अपेक्षित आहे, पण काय उत्तर अपेक्षित आहे हे मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगते. मानवाला त्याने ठरवलेल्या ध्येयावर अपार निष्ठा असायला हवी. एखादे कार्य करीत असताना त्याबाबत भक्तिभाव असणे आवश्यक आहे. भक्तीमुळे मानवाच्या अहंकाराला स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते. निष्ठा आणि भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. जीवन कृतार्थ व सफल करायचे असेल तर या तीनही मूल्यांची मानवी जीवनात आचरण करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीनं हा जो काही अभंग आहे, संतवाणी आहे, या संतवाणीचा स्वाध्याय आणि त्याची उत्तरं जी आहेत
ती अशा शब्दांमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. यामध्ये तुम्हाला जर काही अजून ऍड करावं असं वाटत असेल, तुमच्या शब्दात तुम्हाला लिहावं असं वाटत असेल, तर हे केवळ गाईड म्हणून, मार्गदर्शक म्हणून तुम्ही बघून तुमच्या शब्दामध्ये उत्तरं लिहू शकता. या आणि अशाच काही स्वाध्यायांसाठी आणि स्पष्टीकरणांसाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.